विश्वनाथापुढं 12 ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वनाथ आहे ना, त्यांच्या पुढे मागणी करतात, तुम्ही विश्वनाथ आदरवाचक बोलतात। दीन रंग मी अनाथ, मी दीन आहे, मी रंग आहे, मी अनाथ आहे। आता तुम्हाला विश्वनाथ कळाला, जग आणि जे नाथ वेगळा नाही, एकच आहे का? अजून थोडं 1-2 प्रकार सांगतो बघा तुम्हाला, थोडंच आहे, 2 मिनिटात सांगतो। सिद्धांत महत्वाचा आहे, मी सिद्धांत लक्षात येईल। एक चित्रकार, माहिती आहे की चित्रकार आपल्याला? चित्रकार काय करतो? कागदावर म्हणा किंवा भिंतीवर म्हणा चित्र तयार करतो, काढतो, बरोबर आहे? काढला की नाही? चित्रकारानं चित्र काढलं तर चित्रकार त्या चित्रामध्ये आहे का? पण सगळं नाही, त्यांनी सांगितलं नाही म्हणले बरं का, कारण भिंतीवर चित्र आहे, कागदावर चित्र आहे, चित्र काढून मोकळा होतो, त्याचा मोबाईलला पैसे घेतो, निघून जातो, चित्र तिथंच राहतं, चित्रकार निघून जातो। किंबहुना काही दिवस चित्र तसंच राहिलं, कितीतरी वर्ष झालं, चित्रकारच मरतो, पण ते चित्र त्याचं तसंच राहत, बरोबर आहे? दुसरा प्रकार, कुंभार मडके तयार करतो, चिखल मातीवर आणून त्याचे मडके तयार करतो। घटा घटाचे प्रत्येकाचे मुखी कुणाच्या पडते मस्त पुन्हा मना वाटते, पण पुढे जावं लागते आम्हाला। विठ्ठला तू वेडा कुंभार, असं देव सुद्धा त्याला कुंभाराची उपमा दिली। आता सामान्य कुंभार माहिती आहे आपल्याला, अनेक परळ रांजर काय काय म्हणतात त्याला, वेगळे वेगळे घागरी करतो बरं का, अनेक घट तयार करतो आणि घट वेगळे कुंभार हा वेगळा आहे। कुंभार कुठे गावाला गेला, कोणी त्याच्या घरचे मंडळी काही घ्या म्हणून पैसे घेतात, देऊन टाकतात, त्यांनी निर्माण केले। तसं परमात्मा निर्माण केला, विश्वामध्ये सगळे जीव निर्माण केलं, त्याच्या त्यानुसार आपण मरतो। मग ही माया कधी आपल्याला देते घेते असं व्यवहार करते का? नाही। चित्रकार वेगळा, कुंभार वेगळा। तुम्हाला एक सुंदर दृष्टांत, अखंड अर्थ दृष्टांत का त्याच्यामध्ये असं आहे महाराज, वेगळंच करता येत नाही। सांगू तुम्हाला, नर्तक डान्सर, आय एम ए डिस्को डान्सर, आय एम ए डिस्को डान्सर इंग्रजीमध्ये डान्सर नृत्य, नाच करणारा, नाचणारा। आता बघा, एक तिकीट काढले गेले, तिकीट काढून काय 100-200 तिकीट होतं, गेले, नृत्य होतं, चालू होतं, आणि एकानं सांगितलं, हे बघा आम्ही नृत्य बघायला आलो, आम्ही फक्त नाच बघणार, ते नाचणाऱ्याला बघत नाही म्हणलं। का मला म्हणलं नाही नाही नाही, नाच बघायचं असं तर तुम्हाला नर्तक बी बघावंच लागते म्हणलं। नाही, ते नर्तकाचं आमचं जमत नाही, पण नाच बघावं आलं त्याचं आमचं जमत, त्याचं तोंड बघत नाही। ते मागे जे पांडुरंगाचा हार करायचं होतं बघा, तोंड बघत नाही म्हणलं, ते मा बरं का, नरहरी सोनाच तसं अवस्था झाली, बघत नाही म्हणलं, पाहावंच लागतं। मग ते गंमत कशी आहे बघा, स्टेजवर नृत्य करायला सुरुवात केलं, नाच वेगळा आणि नर्तक वेगळा असं झालं का? नाचत असताना हात पायावर वेगळे वेगळे करत असतो, आपण बघत असतो। नाच थांबला की नर्तक बी थांबला, नर्तक नाचवाला की नाच बी नाचायला लागला, नर्तक डान्स करणारा मेला, नाच सुद्धा एकच आहे मला बरं का। तसं परमात्म्याचं अस्तित्व जगामध्ये आपल्याला वाटतं, आपल्याला जग वेगळं देव वेगळा वाटतो, संतांना वाटत नाही। संत जगाकडे बघितले तर जगातच परमात्म्याला बघतात। विष्णू माया जगा
वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ सांगितलं. संतांनी सांगितलं जग जग नाही विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. अजून एक प्रमाण आपल्याला समजते. जगजोगी जगजोगी जाग जाग मोडती जागता जगदेव. जागृत झालं की जगच देव. राखा काही आपण जागृत नाही आपण बेशुद्ध आहोत म्हणून जग जग वाटत. आणि आम्ही जागे झालो की जग जग नाही जगच देव. असा प्रकार आहे. आणि मला एक आठवलं महाराज बरं का. कसं असतं संगीत क्षेत्रामध्ये नाट्य क्षेत्र संगीत क्षेत्रामध्ये एवढे समरस होतात. आज महाराजांनी शेवटला आईचं प्रमाण सांगत असताना मी म्हणायला गेलो बरोबर आहे पण मला म्हणता आलं नाही. कारण मला आईच्या संदर्भामध्ये मी बोलायला होतो. मला मी स्वतःच रडतो बरं का. मला पुढचं बोलायचं आहे रडत बसावं लागलं. मग कुठलं गाणं म्हणते पण काय त्यांची खुबी आहे महाराज सांगू तुम्हाला. पुण्यामध्ये बालगंधर्व नाव ऐकलं आपण. बालगंधर्व एवढे सुंदर आणि एवढे गायन असं महाराज बरं का. गोविंद गोविंद मना लागली छंद बरेच गायन मानापमान नाटक. आणि तो प्रसंग असा आहे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये किती समरस झाले बरं का. बालगंधर्वाचं गायन आहे म्हणल्याबरोबर तिकीट काढून लोक बसलेले आहेत आणि सगळी सभा गच्च भरलेली आहे. बालगंधर्व स्टेजवर आलेले आहेत. 1911 हा होतो बरं का. इसवी सन 1911 मध्ये घटना घडलेली आहे. त्यावेळेस बालगंधर्व गायला पुढे आलेले. तंबुरा तानपुरा इकडं तबला सगळं वाद्य सुरुवात झालेलं आहे. आणि गायन करणार एक चिठ्ठी आहे का. एक चिठ्ठी त्यांच्या हातामध्ये देण्यात आली. चिठ्ठी बघितली तशी चिठ्ठी ठेवली आणि गायला सुरुवात केली. खरा तो प्रेमा धरी लोभ म्हणी. खरा तो प्रेमा न धरी लोभ म्हणी. नाट्यगीत ते मजा राहते महाराज. तुम्हाला काय सांगावं मला बरेच तुम्हाला काय ते नाट्यगीत गेली की सगळं आपलं बहिण जाते बघा. मर्म बंधातली ठेवली प्रेम बंधातली ठेवली देवी जपोनी आशामणी देवी जपोनी आशामणी बंधातली सरस लावला ते पण काय ते सगळ्याला. मर्म बंधातली ठेवली खरा तो प्रेमा न धरी लोभ म्हणी. ते सुंदर गायन केलं. लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला. टाळ्या बाजूला गेल्या. चिठ्ठी काय होती. चिठ्ठी आई है वतन से चिठ्ठी आई पुणे दिनों के बाद वतन से चिठ्ठी आई है. चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है. ऊपर तेरा हे मला सांगू का. एक गाडीमध्ये मी बसून येत होतो लातूरून आणि त्या ड्रायव्हरने त्या गाडीमध्ये हे गाणं लावलं. चिठ्ठी आई है वतन से चिठ्ठी आई. लक्षपूर्वक जर ऐकलं अक्षरशः मी रडायला लागलो. ती काय अवस्था होती. डोळ्यात पाणी आला मग अंगावर रडायला लागलो मी महाराज. सामान्य समजून का तुम्ही बरं का. पण मी सांगू शकतो काय तुम्हाला. जी चिठ्ठी होती ती चिठ्ठी कशाची होती दादा महाराज. ती चिठ्ठी होती एकुलती एक त्या बालगंधर्वाची मुलगी होती 2 वर्षाची. तिचं नाव हिरा होतं. ती डेथ झाली होती. ती मरण पावली होती. असली कटू वार्ता बरं का दुःखद वार्ता त्या चिठ्ठीवर दिली होती. पण एका आपल्या मुलीसाठी बरं का विचार करून जर सभा बरखास्त केली तर एवढे लोक नाराज होतील म्हणून तेवढं डोंगरावर दुःख गिळून ते गाणं म्हटलं. काय महाराज काय. आणि सभा संपली गेली आणि मग हल्ला गेले आणि लहानशा 2 वर्षाच्या चिमुकल्या बाळाला छातीला लावून डसायला सारडा लागले बरं का त्यावेळेस. आणि तिचा अंत्यविधी करण्यात आला. सत्य घटना घडली. असे आमचे गाडगे महाराज
कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू असताना बातम्याने महाराज कीर्तन बंद करा, एकुलता एक मुलगा तुमचा मेलेला. ऐकलं, लोक चलबिचल झाले. अरे शांत बसा, विक्षेप करू नका, शांत बसा. काय झालं काय झालं का नाही बातमी. महाराज थांबा कीर्तन. चल, अरे कीर्तनात विक्षेप नको, कीर्तनी विक्षेप त्याची पण मरण खरं हे मरणित आहे. अरे ज्याचे होते त्यांनी नेले, त्यात तुझे काय गेले, ऐसे मेले कोट्यान कोटी काय रडू, असं म्हणाले गाडगे महाराज. थोर विभूती होत्या महाराज त्यांचं नाव आलेलं आहे. म्हणून तात्पर्य तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी आला. आणि महाराज म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कृपा कराला ते थोडी पाया पडिलो बराडी. परमात्मा भगवंताला म्हणतात तू बरा आहे, हे विश्वनाथा, हे भगवान शंकरा, आमच्यावर तुमची कृपा असू दे. जीवनामध्ये काही कृपा संपादन करावे लागतात. शास्त्र कृपा व्हावी लागते, ईश्वर कृपा व्हावी लागते, संत कृपा व्हावी लागते, गुरु कृपा व्हावी लागते. आणि 4 कृपा झाल्या, 5वी सगळ्यात महत्वाची अंतःकरण कृपा व्हावी लागते. या कृपा संपादन करावं लागतं. काही माणसांना शास्त्र कळायला लागतं, शास्त्रातलं पोथी पुराण सांगायला कळायला लागतं, पण गुरुच नसतो बरं का. गुरु नसल्यामुळे तिथं अपुर आहे बरं का. द्वैत जात नाही, द्वैताची झाडणी गुरु विण दया कैसे कीर्तन गुरु पाहिजे. मग गुरु कृपा, बरं गुरु कृपा झाली, शास्त्र कृपा झाली बरं का, संत कृपा व्हावी लागते. काही शास्त्र अभ्यासामुळे पंडित झाले, माझा गुरु मोठा आहे म्हणून गुरुचा स्वाभिमान मिळाला, पण संत कृपा फार महत्वाची आहे. संतत्व आपल्या अंगी येत नाही. आज मी कोणाचं नाव घेणार नाही. आज मोठ्या मोठ्या पदावर ज्ञानी पंडित लोक आहेत, पण संतत्व त्यांच्या अंगी नाही. पंडित आहेत, शास्त्राभ्यास सांगतात, पण संतत्व नाही. संत हे आगळं वेगळं प्रकार नव्हती. ते संत करिता कवित्व सांगता पुराण काहीच केलं म्हणजे संत होत नाही. संत कृपा व्हावी लागते. आणि संत कृपा झाली इमारत, संत कृपा झाली तर भिंत चालली, संत कृपा झाली रेड्या वेद बोलला. किती संताचं महिमा आहे. संत कृपा झाली, सगळ्या कृपा झाल्या बरोबर आहे, पण आपल्या अंतकडे जर कृपा होत नसेल तर सगळं फेल, उपयोगच नाही. अंतःकरणामध्ये पहिला भाव असला पाहिजे, हे महत्वाचा प्रकार. सगळं काही युरिया DP सगळं गवत आलं, औषध आलं, बी आलं, सगळं काही तुम्हाला सुविधा केली सरकारनं, गोरगरिबांना सगळं सुविधा केली. पेरणीच केलं, काय करा घरात ठेवून पेरणीच केली. जसं अंतःकरण कृपा बरं का. तुम्ही काहीच केलं नाही म्हणजे काय, अंतःकरण कृपा व्हावी लागते.
चला, कृपा कराला ते थोडी पाया पडिलो बराडी. बराडी शब्दाचा अर्थ असा आहे 8 दिवसाचा एखादा भुकेलेला माणूस आहे समजा, आणि त्याला कळलं किंवा विठ्ठल गावामध्ये त्रिलिंगेश्वर मंदिरामध्ये मोठा सप्ताह चालू आहे, उद्या काळा आहे आणि महाप्रसाद आहे म्हणल्याबरोबर कळालं आणि तो धावत आला. कीर्तन झाल्याबरोबर हळवे फराना तो धावत आला. कधी कधी मला जेवण, कधी कधी मला प्रसाद मिळेल. तसं आणण्यासाठी तो हळवे कोण बनतो, त्याप्रमाणे परमात्मा भेटण्यासाठी एवढा आतुर होतो, एवढा आतुर होतो बरं का. आणि तो हवे करतो काही मी उद्धार पावेन नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान माझे. कधी माझ्यावर कृपा होईल, कधी माझ्या जन्माचं बरं का जन्म केलं सुटेल असं ज्याला वाटतं ना, त्याला म्हणावं बराडी. असा बराडी होतो परमात्म्यासाठी. आणि मग कृपा संपादन करण्यासाठी लायकी आपल्या आली. मग काय करावं, ज्ञानोबाची बघा, उजवनिया देव पाहिजे, पेरुनिया शेतात, तोषुनिया प्रसाद घ्यायचे अतिथीचा. अतिथीला प्रसन्न करून प्रसाद घ्यावं, पूजा करून देव बघावं. आता सुंदर अभिषेक झाला, पूजा केला म्हणजे काकणारे बरं का, दोघे दाम्पत्य पूजा केले, मस्त आता बघावं पूजा. मग पूजा कशी बघावं, आनंद वाटतो. पेरून शेताला जावं असं ज्ञानावर सांगतात ना, त्याप्रमाणे पूजा करत असताना त्या पूजेमध्ये कसं मन असावं, ते एक तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. देव पूजेवर ठेवून या मन, पाषाण पूजे काही बरं का. पुजारी उदाहरणार्थ कुठलाही पुजारी असेल बरं का, देव पूजेला काय ठेवतं इकडे जर मन असेल तर त्याची पूजा म्हणजे ते दगड, ते देव पाषाणाचं आणि ह्याला पाषाण. देवाला देवच समजा, पाषाण नाही, पाषाण म्हणू नये लिंगा. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसा त्या सारी बरं का. असं समजून पूजा करावी लागते. आणि मग ती पूजा करत असताना कसं करावं, शुभ शुभ शिवका